काय करायचं ठरवलंयस ते हित स्पष्टपणानं सांगायचं. गोळमोळीत पानानं नकोय. नाही तर हित एक आणि तिथं दुसरंच बोलशील. गोळानीत गेल्यावर तुला भावाचा पोळका यायचा. मग बसशील सांगत, दादा असं म्हणला आणि दादा तसं म्हणला, त्याची परिस्थिती अशी आहे तशी आहे. मला पाहुण्याच्या गावात तोंडाव पाडशीन. मग हायच बोंब माझ्या नावानं जन्मभर. उगा पाहुण्या रावळ्या डंका नकोय माझ्या नावाचा. महिपतरावाचा फुलबाजा तडा तडा वाजायला लागला तसं अंजनाबाईला कानकोंड व्हायला झालं. जावा भावांच्या देखत हे व्हायला नको असं वाटत होतं, पण नेमकं तेच झालेलं होतं. कामात गुंतल्या असल्या तरी दोन्ही जावांचे दिरांचे कान मात्र इकडेच लागलेले असणार याची तिला खात्री होती. दळणाला दाणं काढायच्या निमित्तानं धाकटीच्या 4 चक्रा झाल्याच होत्या. हितला शब्दन शब्द तिने कानात पेरून घेतला असणार. आता भावकीतल्या 4 घरात तरी याचीच खळी चालणार. नाही त्या निमित्तानं फाटक्यात बोटं घालायला एकवर येणार. अक्का अक्का करत मोठ्या जावाचा मान देत उघडं करायला बघणार. आक्रसून गोळा होत गेलेली अंजनाबाई मुकी होत गेली. बोलून उपयोग तरी काय होता? ठरवायचं ते ठरवून तर नवरा मोकळा झालाच होता. आत्ताचं हे असलं बोलणं म्हणजे खुट्टा हलवून बळकट करायचं चाललेलं होतं. 8 दिवसांपूर्वी दादा येऊन गेल्यापासून हेच चाललं होतं. एरवी दिवस उजाडल्याबरोबर कामाची झोपी करणाऱ्या या घराला बोलायला वेळ नसायचा. घरात पोराबाळांचाच काय तो कालवा असायचा. 4 सांच्याला सोप्यात टीव्ही पुढं 3 भाऊ बसलेले असले तरी दुसऱ्या दिवसाच्या कामाच्या जोडणीच्याच गप्पा असायच्या. स्वयंपाक करता करता जमल तसं 3घीपैकी एक जण जात येत टीव्हीतल्या कार्यक्रमाचे तुकडे काढून चघळत राहायच्या. दादा येऊन गेल्यापासून हे सगळं बदललेलं होतं. दादा असा न सांगता सवरता अचानक कसा काय आला असेल हे कोडं सोडवेतोवर रात्रीची जेवणं झाली. तोपर्यंत त्या खटल्याच्या घरात दादाशी बोलायला सवडही झालेली नव्हती. जेवणं झाल्यावर माझघरात ते दादाबरोबर बोलत बसले. भाच्या भाऊजाईची खुशाली कळली. भाऊजाईनं पाठवलेल्या चिकाचा तोंडाला आलेला गुळमटपणा सगळ्या गप्पात उतरलेला होता. तासाभराच्या एसटी प्रवासाच्या अंतरावर माहेर. वर्षातनं 4-2 वेळा ये जा व्हायची, पण तेवढीच. तू तुझ्या घरी सुखी आणि आम्ही आमच्या. लग्नानंतर वर्षभरात नव्या नवलाची वाफ होऊन गेली. नंतर जगण्याची चाकोरी खोल खोल होत गेली. सासर माहेर दोन्ही खातीपिती घरं. दारात गाडी घोड्याची श्रीमंती नाही, पण कुणापुढे हात पसरण्याजोगी ही परिस्थिती नव्हती. मरणाला आणि तोरणाला मानपानाचा आब ठेवून होती दोन्ही घरं. आईबाबांच्या वेळचा आषाढ राहिलेला नसला तरी भाद्रपदातल्या सरीत अजून तरी खंड नव्हता. कामाचा कितीही घायटा असला तरी अंजनाबाईची भाऊबीज आजपर्यंत कधीच चुकलेली नव्हती. गेल्या 8 दिवसांपासनं दादा येऊन गेल्यानंतर मात्र माहेर तुटतंय का राहतंय या शंकेनं अंजनाबाई पार भिरकटली होती. आबदारपणानं चाकोरीतनं चाललेली गाडी वाटेत आलेल्या दगडावरनं उडून चाकोरी बाहेर कुणीकडच्या कुणीकडं भरकटावी, गाडीचा कासराही आपल्या हातात नसावा तसं झालेलं होतं. गुळाणीत कारखाने काढायसाठी सरकारनं सगळ्या गावाची जमीन घ्यायचं ठरवलं आणि हे नसतं लचांड उभं राहिलं होतं. सेज का काय ते त्याचा सगळीकडं कालवा झाला होता. इतक्या आडबाजूचं गाव, गावचा खोकड फळीमाळ, जवळचा बिरोबाचा डोंगर, सगळा घास सरकार एकदमच घेणार होतं. पेपरातनं टीव्हीतनं सारखं गाव झळकायला लागलं. उठलेली ही वावटळ आपल्या घरात बी घुसणार, सगळ्या मनाचा इस्कोट ते सेज करणार हे अंजनाबाईच्या कधी ध्यानीमनीही आलं नव्हतं. दादाची विहीर बागायती 4 एकराची पट्टी सोडली तर डोंगराकडचा 10 एकराचा डाग सगळाच्या सगळा सरकार घेणार होतं. फॅक्टरीवाल्यांनी सरकारला पुढं करून सगळा डाव साधला होता.
जमिनी जाणार, शेतकऱ्याच्या तोंडातला घास काढून घेतला जाणार, अशी बोंबाबोंब करणाऱ्या गावाचा आवाज त्या जमिनीला मिळणाऱ्या किमती बघून कधीच गपगार झाला होता. अंगावर हात टाकला म्हणून आरडणाऱ्या बाईच्या नरड्यात नोटा कोंबून तिचा आवाज बंद केल्यासारखं झालेलं होतं. कधी बापजन्मी पाहिल्या ऐकल्या नव्हत्या तेवढ्या किमती जमिनीला मिळणार होत्या. त्या किमती ऐकून माणसांची वाचलेली थोबाडं मिटायच्या आत सरकारनं घाई गडबडीनं जमिनीच्या मोजण्या चालू केल्या. ज्यांच्या मोजण्या झाल्या त्यांना वारसा हक्क, वाटण्या, कर्जदाव्यांच्या जंजाळातनं सुटत पैसे मिळायला सुद्धा लागले होते. एरवी गाडीच्या चाकागत दिसणारा रुपया आता पोराटोरांच्या हातात भिंगरीसारखा खेळायला लागला. ज्यांच्या गावऱ्या मसणवटीत पोचल्या होत्या ती म्हातारी कोतारी या पैशाच्या पुरानं आपल्याला आता वावर नाही, मळा नाही या कल्पनेनंच फार यडबडली. काय खरं नाही आता असं म्हणत कणत कुथत दारात आलेल्या नव्या कोऱ्या मोटरसायकली, मोटारीतनं पाहुण्या रावळ्यांची लग्न, जत्रा, यात्रा देव देव करत फिरायला लागले. त्यांची आत्तापर्यंतची गाडून ठेवलेली आजारपणं जागी झाली. पैशा वाचून अडलेली लग्न पार पाडण्यासाठी दारातल्या मांडवाऐवजी जंगी भाड्याच्या कार्यालयातनं नंबर लागायला लागले. बस्ता बांधायला तालुक्यातल्या दुकानाला नाकं मुरडत नगर पुण्याच्या दुकानातनं गर्दी वाढायला लागली. गावातली कैक जण, रानाचा माळ्याचा धरच राहिलेला नसलेली मंडळी अंतराळात फेकल्यासारखी झाली. आपल्या वाटाला आता पिठं बांधून जगायला लागणार या विचारानं ही पार मोडून गेली. पुढच्या जगण्याचा ठावठिकाणा नसल्यानं कुठंतरी मुळं रोवायला धड पडायला लागली. शाबूत डोक्याच्या शहाण्या माणसांनी पार तिकडं बारामती फलटणकडं पाहुण्याच्या हाताला धरून चढ्या किमतीनं 4-2 एकराच्या सातबाऱ्यावर आपापली नावं चढवली. शेणामातीत वाढलेली, दुनिया माहीत नसलेली मर्याय म्हसोबाची लेकरं उगवती मावळती न बघता हातातल्या नोटा घेऊन रालोमाळ दन्नाट पळत सुटली. कुणी खडकावर पडली तर कुणी माहीत नसलेल्या धंद्यात पैसा घालून गाळात रुतली. लक्ष्मीचा हात त्यांच्या कपाळावरून आला आणि गेला. माळरानासारखी उघडी पोडकी नशीबं घेऊन काट्या कुरपाच्या पायानं ती आयुष्य ओढायला लागली. गावाला नुसता पैशाचा वास लागल्यानं जत्रत फिरल्या दुकानदाराची दुकानं लागावीत तशी गावागावातनं बँका, विमा कंपन्यांनी दुकानं मांडून टाकली. गिऱ्हाईकं वडून वडून आणली जाऊ लागली. याआधी याच दुकानातनं हेलपाट्यांनी बेजार झालेल्या गिऱ्हाईकांना चहा, कॉफी, कोल्ड्रिंकची पसंती विचारली जायला लागली. या असल्या दुकानदारांबरोबरच गावातल्या भामट्यांनी, चिरीमिरी पुढाऱ्यांनी जमल तसा हात मारला. राहिल्या सायल्यावर पै पाहुण्यांनी आपापली नडली रुतली कामं उरकून घेतली. माया, आतड्याची ओढ, व्यवहार, वाहत्या गंगेत हात धुवायची संधी, जुन्या देण्या घेण्याचे हिशेब, माहेरवासिनींची माहेरपणं, जावयांचे हक्क, हट्ट या सगळ्याचा एकच दंगा गावागावातनं ऐकायला यायला लागला होता. साध्या सरळ सुतासारख्या जगण्याचा पार गुतडा झाला होता. पैशाबरोबरच मनाच्या चिंधकांची बाचकी बोचकी घेऊन गुळाणी बाजूच्या 4-2 गावातली माणसं रानोमाळ पांगली. गुळाणीतला हा कालवा जिल्हाभर झाला असला तरी अंजनाबाई मात्र आपल्याच घरादारात रुतलेली. खटल्याचं घर, बारमाही पिकाचा माळा यातली कामधामं काय कमी असतात का? त्यातनं घरातली मोठी कारभाऱ्याची बायको, सासू सासऱ्याच्या मागं घराचा पसारा सांभाळताना, जावा दिराचं घर बांधून ठेवताना दिवस संपलेला कळायचा नाही. पेरणी खळ्याच्या दिवसात तर मरायला सवड नसायची. दादा आला तेव्हाही हाच प्रश्न पडला होता. कामाधामाच्या दिवसात दादा आधीमधीच कसा काय आलाय? लयलय ते लग्न कार्य, भाऊबीजेचं ते देखील सवडीनं आजच्या मागच्या दिवसानं येणं व्हायचं. मुक्कामाचं येणं तर कधीच नव्हतं. मग आत्ता म्हस येली तवा पोरसनी अक्काबाईसनी लय दिवसात चीक दिला नाही असं भाऊजाईनं घायटा लावला होता. मग घेऊन आलो आज.
रातच्याला राहायला बोलायला घावल म्हणून उशिरा निघालो घरनं. अरे बरं झालं की निश्चित इथे आलं ते, नाही तर साधारण कादा घोड्यावर बसून आल्यासारखं येतोयस. येऊन टेकतोय न टेकतोय तवर परत जायची घाई तुला. अंजनाबाईचं आभाळ भरून आलेलं. दादा वहिनी अजून घासातला घास काढून देत्यात, याच्या परीस आणखीन काय पाहिजे. जावा भावात दादा कशाला आलाय ते सांगताना मन कसं दसऱ्याचे झेंडूगत फुलारलं होतं. खरं तर गाई म्हशी शेरडांना भरल्या गोठ्याच्या घराला कसलं आलंय चिकाचं कौतुक. पण माहेरातनं आलेला प्रत्यक्ष दादा घेऊन आलाय म्हटल्यावर त्याला पेढ्याची गोडी आली होती. दादाबरोबर बोलताना दिवसभराच्या कामाचा शेणावटा विरघळून गेला. खळ्या दळ्याच्या पै पाहुण्याच्या चौकशा करताना अंजनाबाई काटाळत नव्हती, पण दादा मात्र मधनंच जागा झाल्यासारखा उत्तरं देत होता. कधीमधी तर त्याला ऐकायला येतंय का नाही असं वाटत होतं. नुसताच हूं हूं करत होता. काय रानातली कामं आटपून इकडे यायला लागल्यामुळं काटाळला असेल, झोपीला आला असेल असं स्वतःला सांगत अंजनाबाई पड दादा आता असं म्हणत उठायला लागली. तसा घाईघाईत दादा म्हणाला, अगं महत्त्वाच्या ज्या कामासाठी आलोय तेच राहून जायचं या गप्पात अंजे. शेजमध्ये आपली बिरोबाची तळपट्टी जाती सरकारला, तशी नोटीस बी आली. त्याच्यासाठी तुझी एक सही लागणार आहे, त्याच्याशिवाय काय ते पुरं होणार नाही प्रकरण. तेव्हा सवड काढून येऊन जा लवकर. 4 दिवसाची सवड काढूनच ये. अगं तेवढीच तुला बी तुझ्या या रागाड्यात नाही विश्रांती, नाही तर आहेच की 12 मायचं हे राडगाड ग. अरे हे सांगाया तू कशाला याय पाहिजे होतं दादा. म्हणजे आला ते बरंच केलं म्हणा, तेवढंच बोलाय तरी मिळालं. पण या कामाचा निरोप दिला असतास कुणाकडं तरी बी आलेच असते की. कवा कोण वारी यावं लागन ते सांग. अरे पण दादा ती तळपट्टी गेल्यावर तुझ्याकडं काय राहतंय. वडाच्या माळ्यातल्या 4 एकरावर घर चालवायचं म्हणजे आता बघू की काहीतरी करावं लागणच. काय जे गावाचं होईन ते आपलं बी. विरोध करून सरकार तरी थांबणार आहे का. काहीतरी वाट काढावीच लागन. असं म्हणत दादा आडवा झाला. सकाळी जाताना दादानं महिपतरावांच्या कानावर परत सगळं हे सेज प्रकरण घातलं. अंजनाबाईला सहीसाठी लवकर घेऊन या म्हणाला. मुक्कामाच्या बेतानच या असं परत परत सांगून गेला. दादा येऊन गेल्यानंतर त्यानं यायचं कारण सांगितल्यानंतर मात्र अंजनाबाईचं घर घुसळून निघालं होतं. सेज, त्यात जाणाऱ्या जमिनी, त्यातनं हातात आलेला डोळ्यात आणि खिशात न मावणारा पैसा, हे सगळं आजवर ऐकायला येत होतं. त्या लक्ष्मीचे नमस्कार चमत्कार बघून भल्या भल्यांची मती आफूची बोंड खाल्ल्यासारखी झाली होती. माणसं झोपेत सुद्धा पैशाच्या गोष्टी बरळत होती. महिपतराव तरी कुठे या बाहेरचे होते. 3 भावांचं धबडग्याचं घर चालवताना या आयुष्यात तरी आपल्याला काही डोकं वर काढायला मिळणार नाही याची खात्री झालेले महिपतराव मेहुण्याच्या येण्यानं, पैशाच्या वासानं मात्र खत पाणी मिळाल्या खोडव्याच्या उसासारखे तरारले होते. इथंच अंजनाबाई मात्र दुमती व्हायला लागली होती. खळीदळी करताना कष्टानं वज्यानं कधी तिला पिचायला झालं नाही, पण आता नवऱ्याच्या दट्ट्यानं, गुळाणीत जाऊन पैशात वाटणी मागायच्या सासरच्या रेट्यानं तिचे पाय लटपटायला लागले होते. पायातलं बळच सरलं होतं. तलाठ्यापुढं सही करायच्या अगोदर येणाऱ्या पैशात वाटणी देण्याचा शब्द तो सुद्धा गुळाणीतल्या 4 वडीलधाऱ्यांच्या समक्ष मिळाला तरच सही करायची असा खोडा नवऱ्यानं घातला होता. सुरुवातीला तिला वाटलं नवरा मस्करीनं म्हणतोय, पण 2-4 दिवसात घरात सगळ्यांच्याच तोंडनं ही गोष्ट यायला लागली तेव्हा मात्र ती पार धसकली. भावाभावांच्या बोलण्यातनं पैशाशिवाय सही नाही ही मेख खोलपर्यंत रोवल्याचं तिच्या लक्षात आलं. तिच्या काळजात मारलेली ही मेख घेऊन तिला आला दिवस पार पाडावा लागत होता. लग्न झाल्यापासून कधीही कुठल्याही कारणानं माहेरच्या सुतळीच्या तोड्याची हाव धरली नव्हती. मांडवातनं या घरी आल्यानंतर त्या सावलीवर कसा काय आपला हक्क. मिळाली न मिळाली नशीब आपलं म्हणायचं आणि मुसकी घातल्या जित्राबासारखं मन मारून आयुष्यभर संसाराचा गाडा ओढत राहायचा एवढंच माहिती होतं.
7 पावलांनंतर जन्मघरात आलेलं पाहुणपण निभवायच्या संस्कारात वाढलेलं मन हक्कासाठी हटून बसायला कसं तयार करायचं? जितेपणी आणि सरणावरही माहेरघरची आखतीनं दिलेली साडी चोळी खणा नारळाच्या वटीनं माहेरच्या दारात हत्ती घोडं झुलू देत, बरकत राहू दे म्हणणाऱ्या तोंडातनं वाटणीचा शब्द तरी कसा काढायचा? आईबाबांच्या मागं दादा मला आणि मी दादाला, कुठल्याच देण्या घेण्यात न अडकलेलं हे नातं वाटणीपायी पार आतड्यातनं खणून काढायचं, त्याचं बी वाटं घालायचं. काय काय मिळणार काय यातनं? 4 पैसा मिळत्याल, संसारात त्याचं चणं फुटाणं होत्याल, खाणारी हात पुसत 4 वाट्याने पसार होत्याल. बरं माझं काय होईल? दादाचं काय होईल? दोघं बी अंतराळीच. पुढचे 4 दिवस नवऱ्याला समजावताना अंजनाबाईला झेंडू फुटत होता. जीव मेटाकुटीला आला होता. एक तर भरल्या घरात सगळंच बोलायची बी पंचायत. जावा दीर भावकी येणारा जाणारा सगळ्यांच्या देखत मायेचा बाजार उलगडून बसावं लागला असतं. त्यात ऐकणाऱ्याचं बी मन तेवढं थाऱ्यावर असलं पाहिजे, नाही तर सगळंच वाऱ्यावर. म्हणून एकदा नवऱ्याला मळ्यातच गाठून अंजनाबाईनं समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. अहो कायदा काय बी असू दे, पर बापजादेचा रिवाज काय सांगतोय? काय म्हणून माहेरच्या पाहुण्याच्या पैशावर आशा दाखवायची? ते का आपल्या हक्काचं आहे? देवाच्या दयेनं आपल्याला पोटापुरतं मिळतंय नवं, बाज झालं की तेवढं. असं लोकाचं आणून कुठं संसार कडलं जात असतोय वय? दादाच्या संसारातली लक्ष्मी आपल्याला कशी यश देईन? आणि असलं धन कुठं पुरं पुडत असते वय? अव आपल्या कष्टाचं ते खरं. तीच भाजी भाकरी आपल्या अंगाला लागन. दुसऱ्याच्या ताटातली पुरणाची पोळी कशाला वाढायची बरं? आजवर नाही कधी अशी बुद्धी फिरली, मग आत्ताच कशाला ही वसवस? 1 ना 2 10 वाटांनी अंजनाबाईनं नवऱ्याशी झट्या झोंब्या घेतल्या, पण हाताला काही लागलं नाही. कातळात मुळ्या गुतवून उभा राहिलेल्या वडासारखा नवरा वाटणी मागायच्या विचारावरनं हल्ला नाही. हे तुझं कायच्या बाय बाराळणं बस कर आता. आपण काय तुझ्या दादाच्या चालू संसारातली वाटणी मागत नाही. इतक्या वर्षात जावयाच्या नात्यानं सुद्धा कसल्याच मानपानाची इच्छा धरली नाही. पण आताची गोष्ट वेगळीच आहे. तळपट्टीची जमीन सरकार घेणारच आहे. त्यात कोणाच्या देण्या न देण्याच्या इच्छेचा प्रश्नच येत नाही. आणि आपल्या वाटणीसाठी काय आपण ते जागा विकायला लावत नाही का? ते वावर आमच्या नावावर कर म्हणून हाटून बसलेलं नाही. मग ताटातली पोळी वाढायचा सवाल येतोय कुठं? आणि एवढा घसघशीत दाम मिळणारी जिमनीला तर मधीला पाठच्या बहिणीला त्यातला तुकडा मोडून तर बिघडतंय कुठं? माया काय बहिणीलाच असली पाहिजे वय? भावाला काय भाऊबीजीच्या दिवशीच बहीण असती का? एरवी काय आठवण नाही ठेवावी तिची? तुझ्या दादाला पोरं बाळ त्याचा संसार परपंच आहे आणि बहिणीला काय आहे का नाही? का झाली ते जोगतीन? आतडी पोतडी गोळा करून महिपतराव समोर हजर नसलेल्या मेवण्यावर घाव घालत होते आणि रक्तबंबाळ मात्र अंजनाबाई होत होती. अव तसं नवं, पण एकदा का माहेरचा उंबरा सोडला का बाईच्या जातीला हक्क राहत नाही तिथं. ही वाडवडिलांची रीत आहे, ती का म्हणून आपण सोडायची? पैशा पायी वय? अहो जन्माला पुरत्याल का ते आपल्या पैसं? परपंच कडला जाईल का असल्या पैशावर? तुम्ही म्हणताय आपल्या वाटणीसाठी काय लावली का जमीन? आपण नसल लावली, नाही लावली विकाय आपण. पण त्याच्या नशिबानं त्याला मिळणारा पैसा आहे, त्यात आपण कशाला मन घालायचं? पोरं बाळ संसार त्याला बी आहे आणि आपल्याला बी आहे. उद्या आपलं एखादं वावर इकावं लागलं, सरकारनं काढून घेतलं तर देणार आहे का तुम्ही तुमच्या जावयाला वाटणी? हे कळली तुझी अक्कल? उगा पाण्यातल्या म्हशीची किंमत करू नका. इथं लक्ष्मी दारातून उभी राहिली, ती घरात घ्यायची सोडली आणि असं झालं तर आणि तसं झालं तर असल्या वागण्यानं जागेवर रोतल्यागत झालंय. ना माग ना पुढं. माहेरच्या माहेर आंधळी झाली तू. जरा डोळं उघडून बघ दुनियेत काय चाललंय ते. दुनियेचं नका सांगू मला, आपल्या पुरतं बघा. दादाची माया मला कळती आणि त्याला माझी.
अहो साधी म्हस विली तर चीक घेऊन आलाच का नाही इथवर? त्याच्या घरात काय खपत नव्हता वय त्यो? घासातला घास द्यायसाठी आला का नाही वडीनं? पोटात माया असल्याशिवाय आला का? तेच तर म्हणतोय ना मी, तुझ्या दादाचा मतलबीपणा कळतच नाही तुला. गाडीभर घरी न्यायचं आणि काडीभर देणं गावभर, ज्योतिबाच्या काठीसारखं नाचवायचं. आता याला मतलबीपणा नाही म्हणायचा तर दुसरं काय म्हणणार? चीक काय कधी खायला मिळाला नव्हता का? आमच्या दारात दुभती जनावरं नाही ती लागलीच कौतुक सांगायला चिकाचं. हे असलंच असते बघा तुमचं. सांगाय गेलं की टांगाय न्यायचं. मस्त तुमचं घर तालेवाराचं, बैल बारदाण्याचं, गाई गोराचं आहे, सगळ्या गावाला माहिती. हिथं खायला मिळत नाही म्हणून नाही आणला चीक दादानं, मायेपोटी आणलाय त्यो. आणि उद्या वाटणी मागितल्यावर राहील का हे प्रेम, ही माया? बाईच्या माहेरपणाची एका खाना नारळाची किंमत नाही कळायची हो तुम्हाला. त्यासाठी बाईच्या जन्माला यायला लागतंय. उद्या वेळ वखत आल्यावर दादाशिवाय कोण उभं राहणार आहे आपल्या मागं, ह्याचा तरी विचार करा की. आपल्या पोरीच्या लग्ना येळेला काय दादा मोकळाच उभं राहणार आहे वय? कमी जास्तीला दादाच आहे की शेवटी. तुझी अक्कल तुझ्याजवळ राहून दे. आता लय कुटाणा नकोय मला. उद्या गुळाणीला जायचं, तलाट्यापुढं सईला जायच्या अगोदर मी पैशाची वाटणी मागणार. ते बी त्याच्या भावकीतली 4 माणसं असताना त्यांना बरोबर घेऊन. नंतर पलटी माराय नको. हीच वेळ आहे मागायची, नंतर पास्तावा नको. वाटणीचा शब्द दिला तर सही करायला थांबायचं, नाही तर गेल्या गाडीनं परत माघारी फिरायचं. ओगा गोळ घालत बसायची सवय नाही मला. सहजासहजी दिली वाटणी तर बरंच आहे, नाही तर कशी मिळवायची ते माझं मी बघतो. आणि तसं करावं लागलं ना तर मात्र गोळाणीची वाट तुला कायमची बंद झाली म्हणून समज. आधी सांगून ठेवतोय मी. अंजनाबाईच्या नवऱ्यानं फार तुकडाच पाडला. त्या रात्रभर अंजनाबाईच्या डोळ्याला खळ नव्हता. दुसऱ्या दिवशीचा सगळा तमाशा डोळ्यापुढे उभा राहत होता. ज्या भाऊजाईकडं लाडकोड पुरवून घ्यायला जायचं त्या भाऊजाई पुढे सावकारासारखं आधी माझं पैसे टाक असं म्हणायला कसं जायचं? आत्ताच जिभेला बाबळीचा काटा टोचून ठेवल्यासारखं झालंय. काय म्हणल दादा न वहिनी? आजवर माहेर भोगलं, हक्काची सावली तीच मोडायला जायचं. बाईच्या जीवाला आयुष्यभर उन्हाळाच लिहिलाय काय द्यावानं. पुरुष माणसाचं वेगळं असतंय. या रुजल्या जागी जन्म जातोय त्यांचा. ना मातीत बदल ना पाण्यात. मुळं एका जागी रुतली की रुतली. मग त्यो माळाव कुठं पडू दे, नाही तर कुठं गाळ प्यारात. पण बाईच्या जातीला कुठली आल्यात मुळं? जीव धरस्तवर उपटून कुठल्या तरी बिनवळखीच्या मातीत देतात गाडून. जगू दे नाही तर मरू दे. चिवटपणानं जीव धरला. पडल तिथली माती आपलीच म्हणली तरी बी मुळाला लागून चिकटून आलेली माती सुटणार कशी? तिथं राहणारच की. मूळच्या जागेकडं मातीकडं वड खाणारच किती. पिकात शिरायला लागलेल्या जित्राबाचं मुस्काड फोडल्यागत कैकदा फटकं खावं लागतात. मुस्काड फोडून घ्यावं लागतंय, पण वड कुठं थांबती? पार सरणावर चढवलं तरी जाताना अंगाव माहेरचंच पांघरून साडी चोळी लागते. तशी आस असती. पण हिथं तर जितेपणी नागवं होणार काय मी? ना माहेरचा नाही सासरचा धाडपास ठेवणं झाल्यात अंगाव. आणि हे सगळं कशा पायी? तर त्या शेजच्या पैशा पायी. काय म्हणून सरकारनं आणलं असेल हे शेज? कुणाच्या भल्यासाठी? का शेतकरी म्हणून जित्ता ठेवायचाच नाही असं ठरवलंय सरकारने? आधी कैक परपंच गावं धरणात बुडवली. 10-5 गावातल्या जमिनी विमानतळासाठी घेऊन त्याच्या खाली कैक जण काढली. आणि आता राहिली सायली शेजच्या ओखळात घालून टाकली. घराघरातनं पैशाची आग लावून टाकली. सुखा समाधानानं कोरचतकोर खाणारी माणसं येळप्रसंगाला जीवाला जीव देत होती. आणि आता या बिनबुडाच्या लक्ष्मीचा वास यायला लागलाय तर एकमेकाच्या उराव बसायला लागल्यात. पोरं बापाला बाप म्हणनात का भाऊ भावाला वळखणं झालाय. काय म्हणतील दादा वहिनी पैशात माटणी मागल्यावर?
सुखादुःखाचा घास वाटून घेणं वेगळं, त्यातनं तर माया आणखीन दाट होती. पण हे असलं वसुलीला गेल्या घेणेकऱ्यासारखं गचुंडी धरून खिशातनं काढून घ्यायचं, म्हणजे आपल्या हातानं आपणच माहेरच्या वाट्यावर काट्याचा फास वडत नेल्यासारखं होणार आहे. त्या वाटेवरनं चालायचं म्हणजे काठ तर पायात भरणार, आणि इकडं तर स्वतःचं म्हणणारं घर इस्तवावरनं चालाय ढकलाय लागलंय. म्हणजे मी मग राहणार तरी कुठल्या घराची? ना माहेर ना सासरची. पाला पाचोळा झाला पार माझा. अंतराळी भरकटाय लागलाय माझा जीव. 1 न 2 हजार वाटेनं पळतंय मन. आता त्याला आळा तरी कशाचा घालावा? सैरभैर अंजनाबाईनं आढ्याला डोळं रुतवून रात्र काढली. भुंग्यानं घर केलेल्या आढ्याचं पीठ रात्रभर मनावर अंगावर पडत होतं. सकाळी गुळाणीला जाताना गळ्यात आडणा बांधल्या गाईसारखी अंजनाबाई नवऱ्याच्या मागं पाय वडत चालत राहिली. गुळाणीची वाट कधी नव्हती चढणीची वाटायला लागली. दावं लावून वडत नेल्या जनावरासारखी ती चालत होती. परत येताना तर चालण्यासाठी पायच जाग्यावर राहिलं नव्हतं. खोब्यातनं लुळं पडल्यासारखं खुरडत खुरडत जाणारं जित्राब झालं होतं पार अंजनाबाईचं. पार पार सत्यानाश झाला होता सगळ्या जागण्याचा. नशेत बायकोबरोबर तंडून झाल्या हो. स्वतःच्या दारातला गाईगुरांनी भरला गोठा पेटवून देणाऱ्या शेजारच्या म्हादूप पानसऱ्याची तिला उगचच आठवण झाली होती. माहेरात दादाची आणि नवऱ्याची खच्चून बाचाबाची झाली होती. गेल्या गेल्या दोघातच सुरू झालेलं बोलणं निघायच्या वेळेपर्यंत आजूबाजूच्या 10-5 घरांचं झालं होतं. शब्दानं शब्द वाढत गेला. पार अंजनाबाईच्या लग्नापासूनचा हिशेब दादानं भावकी पुढं मांडला तर आजपावरच्या पावणेपणातला चुकला मानपान नवऱ्यानं आठवून आठवून परत परत ऐकवला. कधी मायेचा कड काढत तर कधी आसुडाची वादी वडत भावानं बहिणीला मधी घ्यायला बघितलं. अंजनाबाई काय बोलायला बघायची तर नवऱ्यानं पार कायमची माहेरात राहा असं म्हणून उठून जाण्यासाठी बुडत झटकलं. असला बिनवळखीचा दादा आणि नवरा बघून अंजनाबाई तर चुकल्या पाडीसारखी चित्तरबित्तर झाली. माझाला आलेल्या वळूंच्या टकरीत गवताच्या खुर्दाला व्हावा तसा अंजनाबाई इसकटून गेली. अंजे तू एवढी बनेल असेल असं वाटलं नव्हतं. नवऱ्याला पुढं करून डाव साधला की ग. कळली तुझी आजवरची माया. पैसे दिसल्याबरोबर तुझी अक्कल फिरली म्हणकी. ही तुझी माहेरची भावाची वडवय. पैशापायीच होतं म्हणायचं इतक्या वर्षाचं नाटक. आम्हीच गाढाव. आम्हाला तुझी चाल कळलीच नाही कधी. घे घे बाई तुझ्या वाटणीचं घे, घेऊन जा. तुझा जीव थंड होऊ देत. आमच्या पैशानं तरी तुझ्या घरादाराची बरकत होऊ देत. माडी चढव पाहिजे तर घराव आता. बकर सोलल्यासारखा दादा तिला सोलत होता. पण एकदा ही वाटणी घेतल्यावर मात्र इकडं कधी फिरकायचं नाही. गुळाणीची वाट विसरच आता तू आणि सुखानं लोळत राहा तुझ्या घरी. तुझी तरी काय चूक आहे म्हणा. जगाची रीतच आहे ती. उसवल्या तोंडानं सगळा राग त्याने अंजनाबाईवर ओतला होता. डोक्यात बसल्या दांडक्याच्या टिप्पिऱ्यानं सुदबुद गेल्यासारखी अंजनाबाई भाऊजाईकडे बघत होती. ती तरी समजून घेईल, दादाला समजवेल म्हणून आशेनं तिच्या तोंडाकडे बघत राहिली. भाऊजाईने मात्र एका घावातच अंजनाबाईचं मरण संपवलं होतं. कसा तुम्ही जे काय करताय ते चांगलं नाही बरं का. तुमची मर्जी. पण हितनं पुढं भाऊबीज होणार नाही का माहेर पण. तुमच्या हातानं तुम्हीची वाट बंद करून टाकली एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. तोंडात बोळा कोंबल्यासारखा अंजनाबाईचा हुंदका आतल्या आत जिरला. परत येते वेळी आजवर न घडलेली गोष्ट ही घडली. आत्ता येते म्हणून सांगून गेलेली वहिनी तासाभरात सुद्धा यायची दिसेना. घरातनं बाहेर पडताना मग अंजनाबाईला स्वतःच्याच हातानं कुंकू लावून घ्यायला लागलं होतं. ते देण्यासाठी माहेर राहिलंच होतं कुठे आता. देण्याघेण्याच्या हिशोबात माणसासकट सगळं वाहून गेलं होतं.
टेचात चाललेल्या महिपतरावांच्या मागणं चालताना अंजनाबाई मात्र बगाडाला अडकवल्यासारखी अंतराळीचं पाय हलवत होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात कथा दिलीप नाईक निंबाळकर लिखित अंतराळी. ही कथा तुम्हाला आवडली असेल. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.